नमस्कार. लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की हा तर एपिसोड खूप छान होणार आहे. आता नंदिनी आणि जीवा, काव्या, पार्थ ही दोन्ही जोडपी वकिलांना भेटायला जातात डिवोर्स संदर्भात. त्या दिवशी वकील बोलतात की त्यांना कारण विचारतात की तुम्हाला का डिवोर्स हवा आहे आणि त्यांच्याकडे तर काही ठोस कारण नसतं. आणि दुसरीकडे वसु आत्या आणि रम्या गुरुजींना प्रश्न विचारत असतात आणि रम्या तर खूप खुश असते आणि ती विचारत असते की मी पार्थच्या बाजूला बसलेली आहे आणि त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे, असं होईल का गुरुजी? आणि गुरुजी म्हणतात असंच होणार आहे. आणि हे ऐकून तर वसु आत्या आणि रम्याला तर खूप आनंद होतो आणि गुरुजी म्हणतात असंच होणार आहे पण, आणि असं म्हणून गुरुजी थांबतात. आणि दुसरीकडे पार्थ आणि काव्या, जीवा, नंदिनी त्यांच्या वकिलांना भेटायला जातात आणि ते सांगतात की कायद्यानुसार तुम्हाला 6 महिने तरी एकत्र राहावं लागेल. हे ऐकून तर त्यांच्या दोन्ही जोडपींना तर धक्काच बसतो. आणि दुसरीकडे म्हणतात की तुम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागेल आणि डिवोर्स घेण्याआधी हे तुमच्या नात्यांची शेवटची संधी आहे असं समजा. त्यांना तर धक्काच बसतो हे ऐकून. आपल्याला गुरुजी काय सांगितलंय हे रम्या आणि आता जीवा आणि नंदिनी, पार्थ, काव्या हे 6 महिने एकत्र राहतात. त्यांच्या नात्यात लग्नानंतर होईल का प्रेम हे निर्माण होईल का हे पाहायला आपल्याला पुढील भागात कळेलच. आणि असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.